नमस्कार, स्वातीच रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत करते. आज मी क्रिस्पी, मसालेदार, अगदी हॉटेलसारखी चमचमीत अशी व्हेज जयपुरी कशी बनवायची आज ते आपण पाहणार आहोत. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर मी कढई तापत ठेवली. त्यामध्ये पाऊण वाटी तेल घालून घेतलंय. तेल कडकडीत असं तापू द्यायचंय. त्यानंतर पाव वाटी उभा चिरलेला कांदा घालून घेतलाय. कांदा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. सोनेरी रंग आल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. आता त्याच तेलामध्ये 10 ते 11 पनीरचे तुकडे घालून घ्यायचे आहेत. पनीरचे तुकडे मी मोठे मोठेच ठेवलेत. पनीर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता ह्याच तेलामध्ये पाव वाटी बीन्स घालून घ्यायचे आहे. बीनचे तुकडे माझ्याकडून छोटे छोटे झालेत, त्यामुळे तेलामधून काढण्यासाठी थोडासा वेळ जातोय. अगदी क्रिस्पी झाल्यानंतर ते तेलामधून काढून घ्यायचे आहेत. आता त्याच तेलामध्ये पाववाटी गाजर घालून घ्यायचं आहे. गाजर फ्राय झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 मोठे चमचे मक्याचे दाणे घालून घ्यायचे आहेत. मक्याचे दाणे तेलामध्ये टाकल्यानंतर फुटायला सुरुवात होते. त्यानंतर थोडासा हलकासा सोनेरी रंग आला की त्याला यामधून काढून घ्यायचं आहे. आता त्याच तेलामध्ये 2 मोठे चमचे मटर घालून घ्यायचे आहेत, म्हणजेच वाटाणे. हलकेसे कुरकुरीत झाले की यामधून काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर पाववाटी पत्ता कोबी घालून घ्यायचा आहे. क्रिस्पी झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. सर्व भाज्या मी आता यामधून परतून घेतल्यात. आता एक कढई तापत ठेवली. त्यामध्ये 2 मोठे चमचे साजूक तूप घालून घेतले. साजूक तूप वितळू द्यायचे. त्याला थोडंसं गरम होऊ द्यायचे. त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेतलंय. जिरं तडतडू द्यायचे. आता त्यामध्ये एक लाल तिखट मिरची घालून घेतली. 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या चांगल्या ठेचून घेतल्यात. तुम्ही त्या किसूने घेऊ शकता. ते सर्व परतून घ्यायचंय. त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतलंय. 2 छोटे चमचे धनेपूड घालून घेतली. अर्धा चमचा हळद पावडर घालून घेतलंय. 1 मोठा चमचा काश्मीरी लाल पावडर घालून घेतली आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. हे सर्व मसाले परतून घ्यायचे आहेत. 2 टोमॅटो घेतले, त्याची प्युरी बनवली, ती यामध्ये परतून घ्यायची. आता हिरवी 1 मिरची घेतली, ती उभी चिरून घेतली, ती यामध्ये घालून घेते. सर्व मसाले परतून घ्यायचे आहेत. याला पाहू शकता, याला चांगलं तेल सुटलंय. हे हलकंसं परतून घ्यायचंय. त्यामध्ये 1 मोठा चमचा दही घालून घ्यायचंय. दही फेटून घेतलंय. दोन मोठे चमचे मलाई घालून घेते. ही ताजी मलाई आहे. सर्व मलाई यामध्ये घालून घ्यायची आहे. चमच्याने सर्व एकजीव करून घ्यायचे आहे. आता यामध्ये तुम्हाला पाहू शकता, यामध्ये कलर थोडासा चेंज झाला आहे.
यामध्ये हलकंसं परतू द्यायचं आहे. याला परत तेल सुटल्यानंतर यामध्ये आता मक्याचे दाणे घालून घेते. थोडे वाटाणे घालून घेतलेत. बीन्स घालून घ्यायची. कांदा घालून घेतलाय. गाजर घालून घेतलंय. सर्व मिक्स करायचंय. आता पत्ताकोबी घालून घेते. पनीरचे तुकडे घालून घ्यायचेत आणि पाव वाटी किसलेलं पनीर घालून घ्यायचं आहे. किसलेल्या पनीरमुळे चांगलं या भाजीला चांगलं टेस्ट येणार आहे. हे सर्व भाज्या मिक्स करून घ्यायच्यात. मिक्स केल्यानंतर यामध्ये आता मी अर्धी वाटी गरम पाणी घालून घेते. यामध्ये थंड पाणी घालायचं नाहीये. सर्व यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटे शिजू द्यायचं आहे. तुम्ही यामध्ये पाहू शकता किती छान असा रंग आलाय आणि तेल छान असं सुटलंय. आपली क्रिस्पी मसालेदार अशी व्हेज जयपुरी आपली तयार झाली आहे. आता त्यावर मी थोडी थोडी कोथिंबीर घालून घेते. आणि चमच्याने सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. आणि आता गॅस बंद करून घेते. चला तर आपली क्रिस्पी मसालेदार अशी हॉटेलसारखी चमचमीत व्हेज जयपुरी तयार झाली आहे. चला, तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंटने मला उत्साह प्रोत्साहन भेटतं. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा.